राज ठाकरेंनी त्या भाजपासोबत जाऊन हात मिळवला काय, म्हणजे अजून गेले नाही ते अधिकृतपणे, पण ते अमित शहाना जाऊन भेटले काय. मुंबई इथले उत्तर भारतीय मोर्चाची काही लोक लागली वळवळ करायला, लगेच आले, लगेच बाहेर दाखवायला लागले, लगेच त्यांची लोकसंख्या. हे पोस्टर बघा, 90 लाख म्हणतात आम्ही उत्तर भारतीय, 60 लाख मराठी, 25 लाख ते गुजराती, आणि खाली त्यांच्या मागण्या लिहिल्यात की एवढे आम्ही सगळे असून आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, आम्हाला इथं आरक्षण मिळत नाही, आम्हाला घरं मिळत नाहीत, आम्हाला हे मिळत नाहीत, चला आमच्या माती देऊन तुम्हाला आरक्षण आम्ही द्यायचं, तुम्ही बाहेरचे उत्तर भारतीय आम्ही तुम्हाला पोहोचायचं इथं मुंबईत येऊन. आणि आमचा मराठी माणूस झोपलाय, तो झोपलाय नुसता, तो इकडे भाजपात गेलाय, अर्धा शिवसेनेत घुसलाय, अर्धा दुसऱ्या ह्याच्यात घुसलाय, आम्ही ठम्म बसलोय, झोपलोय. कधी फेकला गेला बाहेर आमचा मराठी माणूस, मुंबईतून कधी फेकला गेला. जमिनी विकल्या आम्ही, आमची इकडे मुंबईतली घरं अर्धी विकून आम्ही सगळे पसार झालो, बदलापूर, विरार, कोण गुजरातला गेला, कोण इकडे गेला. हेच दिवस आपल्यावर येणार, ही वाईट परिस्थिती मराठी माणसावर येणार. का? कारण सगळे आम्ही एक नाही आहोत. आमच्यासाठी झटणाऱ्या लोकांची आम्हाला किंमत नाहीये, किंमत नाही. बघा कसे लगेच उभे राहिले उत्तर भारतीय, उभे राहणार, हे उभे राहणार, कारण हे एक आहेत. त्यांना माहिती आहे एकजुटीची ताकद काय आहे ती. हा मराठी माणूस नुसता डोळा आहे, हा सगळीकडे पांगला गेलाय, हा काही करू शकत नाहीत. म्हणजे ज्या माणसाला राज ठाकरेंना 18 वर्षाची सत्ताच देऊ शकले नाही, तो मराठी माणूस झोपलेला आहे, तो मराठी माणूस काही करू शकत नाही. मग आम्ही आमचे हक्क मागायला उभे राहणार, कारण 90 लाख आहेत. 90 लाख म्हटलं तर मुंबईचं अर्ध्या सीटा हे पाडू शकतात, एवढी ताकद आहे यांची. मराठी माणसा, तो आरामात झोप, चालू द्या सगळं व्यवस्थित काय असेल ते.